बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी 3 महिन्याचं अधिष्ठान मांडलेलं आहे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा आणि या 3 महिन्याच्या या वर्षा अर्थातच वर्षावासुद्धा आपण या ठिकाणी याला म्हणतो किंवा 3 महिन्याचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं श्रवण आणि पठण आपण या ठिकाणी करणार आहोत। भैयासाहेब आंबेडकर नगर येथील महाप्रजापती महिला मंडळाच्या तत्वाधानाने या ठिकाणी या 3 महिन्याचं अधिष्ठान मांडलेलं आहे। अशा या आजच्या या पौर्णिमा जी आहे ती म्हटलं म्हणजे आषाढी पौर्णिमा आणि या आषाढी पौर्णिमेच्या अर्थातच या अधिष्ठानानिमित्त आणि या आषाढी पौर्णिमेच्या सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देते। आणि आजच्या या आषाढी पौर्णिमेचं आपल्याला महत्त्व सांगत आहे की आषाढी पौर्णिमेचं म्हणजे तथागताच्या या जीवनामध्ये 12ही पौर्णिमेला महत्त्व आहे। तशाच पद्धतीचं आजची जी पौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमा आणि या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व सांगत असताना पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा म्हटलं म्हणजे महामाया। या महामायास गर्भधारणा झालेली आहे ती म्हटलं म्हणजे कोणत्या पौर्णिमेला? आषाढी पौर्णिमेला। तर या महामायाला गर्भधारणा झाली असताना आपल्याला माहीत आहे की आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की त्यांच्या या शेतामध्ये 1000 नांगर चालत होती आणि वेगवेगळ्या प्रकारची महल सुद्धा होती। असं हे श्रीमंत आणि मोठ्या पद्धतीचं हे घराणं होतं। आणि या महाप्रजापती म्हणजे महामायेला सिद्धोधन राजाला बरीच वर्षांनी कोणतंही मुलबाळ नव्हतं आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की महाप्रजापती अर्थातच महामायेची वडील बहिणीचं सुद्धा लग्न करून देण्यात आलेलं होतं। या महामायेला या ठिकाणी तिथे एक सण साजरा केला जायचा म्हणजे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सण साजरा केला जायचा की त्याला वप्रमांगल्य दिन म्हणून म्हटलं जायचं की ते नांगर जे आहे दोघंही पती पत्नीनं किती जरी राजा जरी असला तरी ते नांगर त्यांनी चालवायचं अशी एक रूढ होती किंवा प्रथा होती आणि ते सण एक साजरा केला जायचा त्यावेळेस। आणि तो सण जो आहे ही महामाया मोठ्या आनंदाने आणि हर्ष उल्हासाने साजरा करते। ती स्वतःच्या हाताने वेगवेगळे गोड पदार्थ घरामध्ये बनवते जसं सण असल्यावर आपण सुद्धा बनवत असतो। आणि मग त्या ठिकाणी ती दान जे आहे दान धर्म सुद्धा त्या ठिकाणी करते आणि केल्यानंतर ती आपल्या शय्या घरामध्ये आराम करायला जात असताना त्या ठिकाणी तिला एक स्वप्न पडतं। स्वप्न पडलेलं असताना त्या स्वप्नामध्ये तिला शुभ्र हत्ती जो आहे म्हणजे तिचा जो पलंग आहे तो पलंग अलगद सरोवरावर नेऊन ठेवलेला आहे आणि 4 महिलांनी तिला ज्या अप्सरा म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तिने त्या महामायेला आंघोळ वगैरे घातलेली आहे। आंघोळ घालून तिला फुलामाळाने सजवलेला आहे। सजवल्यानंतर त्या ठिकाणी तिला ती शय्या घरामध्ये आराम करण्यासाठी जात असताना तिला एक शुभ्र हत्ती जो आहे आपल्या सोंडीमध्ये जो कमळ आहे शुभ्र कमळ घेऊन त्या महामायेच्या जवळ जाऊन असं म्हणतो की हे माते मला तुझ्या उदरामध्ये जन्म देशील का? आणि मग नंतर महामायेला जाग येते। जाग आल्यानंतर सकाळी ती आपल्या राजाला स्वप्न सांगते आणि स्वप्न सांगितल्यानंतर मग त्या वेगवेगळ्या ऋषीला बोलवतात आणि त्या स्वप्नाचा अर्थ काय आहे ते सांगितला जातो आणि मग त्या महामायेला गर्भधारण आहे असं त्या ठिकाणी त्या स्वप्नाचा अर्थ समजला जातो। अर्थातच ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे कोणती आहे तर आषाढी पौर्णिमा। म्हणजे आपण जे आहे आजही आपण काही अंधश्रद्धा पाहतो की आषाढी पौर्णिमेला नव्या नवरीला घरी पाठवलं जातं अर्थातच माहेरी पाठवलेलं जातं आणि मुलीबाळीला जे आहे किंवा लेकीला माहेरी आणल्या जातं। कारण जी अशी पद्धती जी आहे की ही काही प्रमाणामध्ये ही कमीही झाली असेल परंतु काही महिलांमध्ये आजही ही अंधश्रद्धा जी आहे एकदम ठासून भरलेली आहे। ती डोक्यातली बाहेर निघत नाही परंतु ही अंधश्रद्धा आपल्याला बाजूला सारायची आहे। आणि या आषाढी पौर्णिमेला अर्थातच आखाडी जी आपण म्हणतो त्या आखाडीला आपण मुलगी घेऊन यायची नाही आणि सुनेला पाठवायचं नाही कारण या आषाढी पौर्णिमेलाच महामायेस गर्भधारणा झालेली आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हटलं म्हणजे सिद्धार्थांचा ग्रहत्याग यालाच महाभिनिष्क्रमण सुद्धा म्हटलं जातं। सिद्धार्थांचा ग्रहत्याग झालेला आहे
त्या ग्रहत्याग होत असताना त्यांचं वय किती होतं सांगू शकता का कुणी? ज्यावेळेस ग्रहत्याग झाला सिद्धार्थांचा त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? हा 29 वय होतं. किती वय होतं? 29 वय होतं. ज्यावेळेस सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला, एका राजाचा मुलगा आणि ग्रहत्याग केलेला आहे. ग्रहत्याग करत असताना त्यांचं वय म्हटलं म्हणजे किती होतं? 29 होतं. त्यांनी स्वतःच्या हाताने आपले केस काढलेले आहेत. त्यानंतर जो राजघराण्याला साजेल असे जे काही वस्त्र होते, ज्या अलंकार होते, जे हिरा मोत्याने घातलेले अलंकार होते, ते अलंकार आणि वस्त्र जे आहे त्यांनी बाजूला सारून पित्त वस्त्र धारण केलेलं आहे. अर्थातच ग्रहत्याग केलेला आहे. आणि ग्रहत्याग तो केलेला आहे तो म्हटलं म्हणजे वय त्यांचं 29 वर्ष होतं. आणि हा ग्रहत्याग केलेला असताना ती पौर्णिमा सुद्धा कोणती होती? मग आषाढी पौर्णिमा होती. मी महत्वाचं कोणत्या पौर्णिमेचं सांगते तुम्हाला? आषाढी पौर्णिमेचं सांगते. आणि हा दुसरा मुद्दा आहे की ग्रहत्याग केलेली पौर्णिमा म्हटलं म्हणजे आषाढी पौर्णिमा. तद्वतच या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन चक्र सुद्धा आपण म्हणतो. अर्थातच म्हणजे प्रवर्तन चक्र सुत्त सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा धम्मचक्र प्रवर्तन चक्र सुत्त सुद्धा म्हटलेलं आहे. तथागताने आपल्या धम्माचं चक्र हे आजच्याच पौर्णिमेला फिरवलेलं आहे. जो धम्म जो आहे हा म्हणून धम्मचक्र सुत्त. सुत्त म्हटलं म्हणजे गाथा. गाथा ज्या आहेत वेगवेगळ्या गाथा आपल्याला दिसतात किंवा हे सुत्त जे आहेत, पालीमध्ये त्याला सुत्त म्हणतो, मराठीमध्ये गाथा म्हणतात. हे सुत्त जे आहेत तथागतांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून निघलेले आहेत आणि ते सुत्त आपण या ठिकाणी पठण करणार आहोत, श्रवण करणार आहोत. तर हे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त सुद्धा आजच्याच पौर्णिमेला तथागताने म्हणजे सिद्धार्थ आता राहिलेले नाहीत, आता ते बुद्ध झालेले आहेत. आणि मग त्यांनी आजच्याच या पौर्णिमेला हे धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. अर्थातच त्यांना जो धम्म अवगत झालेला आहे तो धम्म त्यांनी त्यांचे जे काही 5 परिवर्जक होते त्या परिवर्जकाला आजच्याच पौर्णिमेला सांगितलेलं आहे. म्हणजे आजची पौर्णिमा कोणती बा? आषाढी पौर्णिमेलाच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण मग काय म्हणतो? गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे तथागतांनी आपला धम्माचा उपदेश त्या शिष्यांना केलेला आहे, 5 परिवर्जकांना केलेला आहे. आणि मग तिथून जे आहे आजही आपण गुरु पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करतो. अर्थातच ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे बोला आषाढी पौर्णिमा. अर्थातच गुरु शिष्य पौर्णिमा सुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो. असंही आपण ऐकलेलं असेल की सत्ता देव म्हणूसारंग बुद्ध भगवाती. म्हणजे सत्ता देव म्हणूसारंग जे तथागतांचं जे धम्म आहे तो कसा आहे? देवमूल्य आहे. अर्थातच सत्ता देव म्हणूसारंग बुद्ध भगवाती. आणि मग हा धम्म सांगितल्यानंतर त्याच वेळेस ते 5 परिवर्जकाचा एक संघ निर्माण झाला ना. म्हणजे एकट्याचा संघ निर्माण होतो का? ज्यावेळेस 5 लोक 4 लोक किंवा आपण आपला सुद्धा हा एक संघ आहे, महाप्रजापती महिला मंडळाचा एक संघ आहे ना, तशाच पद्धतीचा हे 5 परिवर्जकाचा काय झाला होता मग निर्माण? त्या ठिकाणी संघ निर्माण झाला होता. आणि हा संघ निर्माण झाल्यानंतर हा संघ स्थापनेचा दिन सुद्धा अर्थातच हा 5 पंचवर्णीय भिक्खू संघाची स्थापना आजच्याच या पौर्णिमेला झाली होती. तो धम्म या परिवर्जकांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर ते तथागतांना विनवणी करतात की भगवंत तुमच्या धम्माचा अनुग्रह आम्हालाही द्या, तुमच्या धम्मामध्ये आम्हाला सुद्धा समाविष्ट करून घ्या. त्यावेळेस बुद्ध म्हणतात एवे भिक्कवे. आणि मग त्या ठिकाणी त्यांची काय होती? त्या ठिकाणी संघ निर्माण होतं. एव भिक्कवे म्हटल्यानंतर त्यांना म्हणजे बुद्धांनी त्या ठिकाणी भिक्खूंची एक संघ निर्माण केलेला आहे. अर्थातच भिक्खू संघ स्थापन जे झालेलं आहे ती पौर्णिमा म्हटलं म्हणजेच आषाढी पौर्णिमा. अर्थातच वर्षावास आपण म्हणतो ना, वर्षावास बरोबर आहे ताई? कंसावत ताई वर्षावास म्हणतो ना. आमच्या ताईला माहित आहे वर्षावास. तर वर्षा म्हटलं म्हणजे काय अगोदर माहित आहे आपल्याला. ह्या वर्षावासाचा आपल्याला आता फोड केल्यानंतर वर्षा म्हणलं म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणं, वास म्हणजे राहणं, वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे
राहणं, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, वर्षावास. अगोदरच्या काळामध्ये पाऊस खूप पडला जायचा है ना, पाऊस जास्त पडला जायचा आणि मग भिक्खूंना चारिका करण्यासाठी पायी प्रवास होता ना, चारिका करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना त्रास व्हायचा, पायी प्रवास होता. आणि म्हणून ह्या भिक्खूंनी एकाच ठिकाणी राहून, म्हणजे त्या वर्षा म्हणजे पावसामध्ये एकाच ठिकाणी राहून, वास म्हणजे राहणे, एका ठिकाणी राहून आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. आणि ते 3 महिने जे आहेत, आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत त्या भिक्खूंचा त्या ठिकाणी वर्षावास स्थापन झाला. ती पौर्णिमा म्हटलं म्हणजे आषाढी पौर्णिमा. आणि म्हणून अशा पद्धतीने हा वर्षावास जो आहे हा त्या पौर्णिमेपासून, अर्थातच आषाढी पौर्णिमेपासून या वर्षावासाला सुद्धा काय झालं, मग प्रारंभ झाला, सुरुवात झाली. अशा पद्धतीचं या वर्षावासाचं महत्त्व आहे. तद्वतच आपण या ठिकाणी आर्य उपोषित दिन सुद्धा साजरा करतो. पौर्णिमेच्या दिवशी आर्य उपोषित दिन साजरा करतो ना, आमच्या अक्कांना माहित आहे आर्य उपोषित दिन साजरा करतात. तर या आर्य उपोषित दिन जे आहेत महिन्यामधले किती आहेत, 4 आहेत. पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी. अशा पद्धतीचे हे 4 उपोषित जे दिवस आहेत, जी आजची पौर्णिमा जी आहे उपोषित दिनाची सुद्धा आहे. अशा पद्धतीनं अशा पद्धतीने या आषाढी पौर्णिमेचं काय आहे व महत्त्व आहे. अर्थातच तथागतांच्या या जीवनामध्ये 12ही पौर्णिमेला महत्त्व आहे, परंतु या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व अशा पद्धतीनं आहे. आलं का लक्षात? काय काय आलं लक्षात? पहिला मुद्दा महामायास गर्भधारणा, दुसरा मुद्दा ग्रहत्याग, तिसरा धम्मचक्र परिवर्तन दिन सुद्धा आपण म्हणतो किंवा गुरु पौर्णिमा सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. तद्वतच या ठिकाणी भिक्खू संघाची स्थापना सुद्धा झालेली आहे आणि वर्षावास सुद्धा भिक्खूंचा आजच्याच पौर्णिमेपासून झालेला आहे आणि आपण उपोषित दिन सुद्धा पौर्णिमेला करतो. अशा पद्धतीनं या आषाढी पौर्णिमेचं, या धम्मामध्ये आजच्या पौर्णिमेचं महत्त्व आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. घ्या शरणावती. धम्म